चला, वेलकम एव्हरीवन. वेलकम टू नवयुग स्टडी फोरम कंबाईन ग्रुप बी पूर्व परीक्षा 2025. जर तुम्ही ही परीक्षा देताय आणि या परीक्षेचं जर तुम्हाला टेन्शन आलं असेल, कारण टेन्शन घेण्यासारख्या, मानसिकता खराब होण्यासारख्या बऱ्याच गोष्टी घडल्या, सविस्तर डिस्कस करूया. पण जास्त फोकस ठेवूया की सर उद्या पेपर आहे, ही रिअलिटी आहे, काय करता येईल. कारण 99% म्हणजे मी जेवढं पाहतोय की भरपूर गोष्टी प्रत्येकापर्यंत पोहोचलेल्या आहेत, प्रत्येक जण त्यातनं अफेक्ट झालाय. सो आपण सुरुवात करूया सेशनला. लेक्चर शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला टेन्शन आलं असेल तर हे लेक्चर शेवटपर्यंत पहा, काही गोष्टी आपण डिस्कस करूयात. बाकी ऍप्लिकेशन आहे, टेलिग्राम चॅनल न विसरता जॉईन करा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जर तुम्ही 2026 मध्ये राज्यसेवा किंवा कंबाईन देत असाल तर आपला टेलिग्रामचा एक वेगळा स्पेशल ग्रुप आहे प्रिलिम्सचा, ज्यावरती जवळपास 2700 प्लस मेंबर जॉईन आहेत. याची लिंक मी कमेंट मध्ये दिलेली आहे, डिस्क्रिप्शन मध्ये आहे. हा ग्रुप न विसरता जॉईन करा, हा महत्वाचा आहे. यानंतर आपण सुरुवात करूया डायरेक्टली सेशनला. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही बेसिक गोष्टी समजून घेऊयात आणि मग जाऊया आजच्या मेन डिस्कशनकडे, आजच्या मेन मुद्द्याकडे, तो म्हणजे टेम्परामेंट. आपण डिस्कस करूया, बऱ्याच गोष्टी आहेत बरोबर. पण सगळ्यात पहिली सर्वांना एक रेड वॉर्निंग आहे उद्याच्या पेपरसाठी. काय रेड वॉर्निंग आहे, जी प्रत्येकाने, कितीही तुम्ही हुशार असाल, किती तुम्ही चेक केलं असेल किंवा किती कॉन्फिडंट असाल, तरी एक गोष्ट मात्र सर्वांनी करायची आहे की आपण सर्वांनी जे काही हॉल तिकीट प्रिंट केलेलं आहे ते ग्रुप बीच आहे का हे चेक करायचंय. उद्या मी तुम्हाला आता सांगतो, असे बरेच विद्यार्थी राहतील जे की नसायला पाहिजेत, पण कसं होतं की एवढा मोठा क्राऊड आहे, या गोष्टी घडणार आणि त्याच्यामध्ये आपण नको यायला. त्यामुळे आता जर लेक्चर पाहत असाल तर एक ही वॉर्निंग समजून घ्या. काल आयोगाने ग्रुप सी चे हॉल तिकीट टाकलेले आहेत, बऱ्याच जणांनी गडबडीमध्ये ते डाउनलोड केले बरोबर. हे तिकीट एकदा हॉल तिकीट चेक करा की ग्रुप बीच आहे का. बराच प्रॉब्लेम होऊ शकतो जर ग्रुप सी चं हॉल तिकीट चुकून प्रिंट केलं असेल तर. होतं काय की आपण पीडीएफ डाउनलोड करतो, ती नक्की आहे कोणती हे आपण म्हणजे विसरून जातो की आपण प्रिंटिंगसाठी किंवा झेरॉक्ससाठी कोणती दिलेली आहे. सो पहिला पॉईंट समजलाय, वॉर्निंग समजले सर्वांनी. किती हुशार असाल, किती काय असेल, सर मला माहिती ग्रुप बीच मी प्रिंट केलंय, प्लीज एकदा चेक करा. आणि चेक केलं असेल तर ग्रुपला एकदा इन्फॉर्म करा की सर ग्रुप बीच आहे. ओके. यानंतर ओळखीचा पुरावा सर्वांना न्यायचा आहे, ओरिजिनल. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे सगळं सांगतोय. पहिला पॉईंट हा सर्वांसाठी लागू होतो, तुम्ही नवीन जुने काही असाल, हा पॉईंट नीट चेक करा. असं कधी होत नाही, एका आठवड्यावरती प्रिलिम आली आहे आणि हॉल तिकीट दोन्ही अवेलेबल आहेत, सो ते चेक करा. बाकी 2 मिनिटांमध्ये नवीन विद्यार्थ्यांना सांगूयात. ओळखीचा पुरावा म्हणजे आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, वोटर आयडी असेल, जे काही आयोगाने लिस्ट दिलेली आहे त्यातलं कुठलं तरी एक ओरिजिनल तुमच्याकडे पाहिजे आणि त्याची एक झेरॉक्स कॉपी नक्की न्या. 2-3 न्या म्हणजे टेन्शन नको बरोबर. यानंतर काळा बॉल पेन पाहिजेत, 2-3 न्या. ओके. काय होतं की बऱ्याच गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात, ज्या घडू शकतात. सो या सगळ्या एक्सटर्नल गोष्टी ज्या आपल्याला चेक करायच्या आहेत, याच्यामुळे पेपरवरती कुठलाही परिणाम व्हायला नको. यानंतर घड्याळ. कंबाईन देतोय आणि घड्याळच नाहीये सर, हा सगळ्यात पहिला मुद्दा बरं का. जर तुम्ही कंबाईनची परीक्षा देताय आणि जर तुमच्याकडे घड्याळ नसेल, डायलवालं, ओके, इलेक्ट्रिक नाही, जे आपलं साधं घड्याळ असतं ते, जर तुमच्याकडे घड्याळ नसेल तर लक्षात ठेवा, हा मेजर एक पॉइंट आहे जो तुम्ही मिस करताय परीक्षेसाठी. पेपर देण्यासाठी म्हणजे कंपल्शन नाहीये, पण कंबाईन सारख्या पेपरमध्ये जिथे तुम्हाला फक्त 60 मिनिटं मिळतात, प्लीज घड्याळ ऍडजस्ट करा. नसेल तर कुठूनही ऍडजस्ट करा, पण ते घड्याळ मिळवा आता आज संध्याकाळपर्यंत आणि ते उद्या घेऊन जा. पाणी बॉटल काही गरज नाही लागणार, 1 तासाचा पेपर आहे, पण तरी जर कोणाला आवश्यकता असेल, वाटेल सर मला लागेल, तर पारदर्शी, त्याच्यावरती कुठलाही स्टिकर वगैरे नाही पाहिजे. सो ह्या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला नेणं गरजेचं आहे. जर नवीन असाल तर या गोष्टी समजून घेऊया. ह्या सगळ्याच्या व्यतिरिक्त म्हणजे हे झालं बेसिक सांगणं, याच्यामध्ये कुठलीही चूक करायची नाही. झेरॉक्स 3 न्या, काही फरक पडत नाही. दुसरी कुठली मेन्स असेल, प्रिलिम्स असेल, तुम्हाला ते कामाला येतं. ओरिजिनल जे काही पुरावा आहे तो न विसरता न्या, ते महत्वाचं आहे बरोबर. आणि हे सगळं एक्सटर्नल गोष्टी आहे ज्याच्यामुळे तुम्हाला परीक्षेवरती परिणाम होऊ शकतो. अनेक अनेक जणांच्या होतो. अभ्यास एका साईडला असतो आणि या गोष्टी मॅनेज करणं एका साईडला असतं. एक स्मूथ प्रोसेस झाली पाहिजे. पेपरला घरनं निघल्यापासून पेपर होईपर्यंत टेम्परामेंट स्टेबल राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. हे सिंपल गोष्ट आहे. नवीन असाल तर प्लीज या गोष्टीची काळजी घ्या. आता सर या सगळ्या गोष्टींबरोबर काय अजून नेणं गरजेचं आहे पेपरमध्ये, ती म्हणजे मानसिकता, टेम्परामेंट. समजून घ्या. एक जास्त वेळ घेणार नाही तुमचा, उद्या पेपर आहे. आतापर्यंत तुम्ही बऱ्याच गोष्टींमुळे बऱ्याच वेगवेगळ्या अँगलने डिस्टर्ब झाला, बऱ्याच गोष्टी घडल्या ज्या घडायला नको होत्या आता या संपूर्ण फील्डमध्ये, पण या गोष्टी घडल्या. याच्यामध्ये चूक कोणाची नाहीये, म्हणजे विद्यार्थ्यांच्या साईडनं पाहिलं तर त्यावरती आपण सविस्तर डिस्कस करूया. कुणाला काहीतरी म्हणत बसाल, कुणाला कुठं कमेंट करत बसाल किंवा काही इतर गोष्टी करत बसाल, मेसेजवरती डिस्कस करत बसाल, ही वेळ आता नाही.
ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नंतर करू शकता. मी तर सांगेल याच्यामध्ये चूक म्हणजे कोणाची काढायला प्रयत्न करू नका किंवा काही करू नका. प्रत्येकाने प्रत्येकाचा प्रयत्न केलाय, प्रत्येकाने बेस्ट ट्राय केला, पण काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात. काही डिसिजन मेकर आपण नाहीये. डिसिजन मेकर्स जर ऍग्री नसतील तर आपण काही करू शकत नाही. त्या गोष्टी झाल्या त्या सोडून द्या. आता उद्या आपला पेपर आहे. एक गोष्ट समजून घ्या, उद्या जाताना म्हणजे पेपरला इथून पुढे जाताना जे काय तुम्ही म्हणत होता ना, मी आता बऱ्याच कमेंट्स पाहिल्या आपल्या ग्रुपवरती असतील किंवा इतर ठिकाणी असतील, की सर या सगळ्या ओव्हरऑल प्लॅटफॉर्म्स असतील किंवा टेलिग्राम असेल किंवा इतर डिस्कशन असेल, जे काही आंदोलन वगैरे झालं, ह्या सगळ्यामध्ये उद्याच्या पेपरसाठी सगळे भरपूर डिस्टर्ब झाले. आणि या डिस्टर्बन्समुळे या सगळ्या अडथळ्यांमुळे पेपरचं टेन्शन बऱ्याच जणांनी घेतलं. काही लोक टोकाचा विचार करत होती. काही गरज नाहीये. बघा, टोकाचा विचार तुम्ही करत असाल किंवा तुम्ही जास्त टेन्शन घेत असाल तर याचा अर्थ तुमचा अभ्यास आहे तो टेम्पररी आहे. बरोबर. तुम्ही जर अभ्यास चांगला केला असेल याच्या अगोदर किती दिवस गेले असतील, 3-4 दिवस गेले असतील, ठीक आहे, ते दिवस जाऊ द्या. एक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगण्यासाठी आणली आहे बघा, की तुम्ही ही गोष्ट समजून घ्या, की तुमचं जे काही सामर्थ्य आहे, तुमची जी काही कॅपेबिलिटीज आहेत, हे तुमच्या बुद्धीवरती तुम्ही आजपर्यंत जी काही मेहनत केलेली आहे त्याच्यावरती आहे अवलंबून आहे. 3-4 दिवसांची जी अस्थिरता आहे म्हणजे इनस्टेबिलिटी आहे, ते तुमच्या कॅपेबिलिटी डिसाइड करू शकत नाही. ते हे नाही ठरू शकत की तुम्ही काय आहात, तुम्ही किती मार्क पाडू शकता किंवा तुम्ही किती अभ्यास केलाय, हे नाही ठरू शकत. बरोबर. हे 3-4 दिवस ऑलमोस्ट सर्वांचे गेलेत किंवा निम्मे निम्मे गेले असतील. सर थोडं डिस्टर्ब झालं, जास्त झालं, जे काही झालं असेल, पण आपण असं पकडूया की 100% डिस्टर्ब हे 3-4 दिवस तुम्ही झाला असाल, तरी देखील तुम्ही आतापर्यंत जो काही अभ्यास केला असेल, तो 1 वर्षाचा असेल, 6 महिन्याचा असेल, जे काय असेल, हा अभ्यास तुम्हाला परीक्षेत कामाला येतो. ज्या वेळेस तुम्हाला 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन निवडायचा आहे, ही प्रॅक्टिस आपण भरपूर केली आहे, आपण अभ्यास भरपूर केलाय. ठीक आहे, 3-4 दिवस समजा की ब्रेक घेतला होता. डोकं स्टेबल राहण्यासाठी आपण काय करूयात, ह्या सगळ्या गोष्टी आता करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला हे वाक्य समजत असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा की येस सर समजलं आहे. कारण काय होतं ना, की जर तुम्ही याचं टेन्शन खूप जास्त घेत असाल, की सर खूप जास्त डिस्टर्ब झालो, मानसिकता राहिली नाही किंवा पेपरचं टेन्शन आलंय, पेपरचं पेपरचं टेन्शन असंही आपल्याला येतं, जर काहीच नसेल तरी आपण टेन्शन घेतो. ठीक आहे, जाऊ द्या. आता ती जे काही इन्स्टेबिलिटी असेल ते आपण दूर करूया. आपलं टेम्परामेंट बिल्ड करूयात, की सर आपण उद्या पेपरला जाताना इतकं पॉझिटिव्ह राहूयात, की या पेपरमध्ये जे 100 प्रश्न माझ्या समोर असतील, ज्यामध्ये वेगवेगळ्या विषयाचे प्रश्न असतील आणि ज्यात तुमचे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत, वीक सब्जेक्ट काय असेल, तर तुम्हाला या प्रत्येक प्रश्नाला पूर्ण डेडिकेशनने, पूर्ण फोकसने टॅकल करायचं आहे. तुमचं काम आहे की 4 पैकी एक राईट ऑप्शन निवडायचा आहे आणि आपण जी काही आपली सामर्थ्य आहे, कॅपेबिलिटी आहे, त्याच्या बेसिसवरती बेस्ट उत्तर निवडायचं आहे. एवढं जर कराल तर तुम्ही सहजरित्या कट ऑफच्या पलीकडे जाता. हे मी तुम्हाला भरपूर वेळा सांगितलंय. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं एक्झाम्पल देऊन नाही सांगू शकत. ग्रुपवरती तुम्ही जॉईन असाल तुम्हाला समजून जाईल. हे जे मी सांगतो आहे ते काय हवेत नाही सांगत आहे. या सगळ्या गोष्टी याच्या अगोदर पण झाल्यात. असं नाही की फक्त यावेळेस काय झालं की खूप जास्त एक्स्ट्रीम झालं, शेवटच्या दिवसापर्यंत झालं, पण हे घडलेलं आहे. बरोबर. आणि यातनं कसं सर्व्हाइव्ह करायचं हे मी तुम्हाला सांगत आहे आता, कारण या गोष्टी सगळ्या मी पाहिलेल्या आहेत. बरोबर. सो काय करायचं आपल्याला की मानसिकता जी आहे ती डेव्हलप करायची आता इथनं पुढं. सर आता बरेच लोक काय झाले की हे सगळं झाल्यानंतर अचानक ना रश मध्ये रिव्हिजनला सुरुवात केली बऱ्याच जणांनी, किंवा सर माझ्याकडे एक सिरीज आहे ज्याचे 10 लेक्चर आहेत किंवा 5 लेक्चर आहेत. मी काय करतो, आज संध्याकाळी बसतो आणि 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत कंप्लीट करतो. उद्या सकाळी उठून काही लेक्चर करतो. काहीच गरज नाहीये. जर तुम्ही त्या टॉपिकचा अभ्यास आतापर्यंत केलाच नसेल तर असंही तुम्हाला त्यातलं काही आठवणार नाही पेपरमध्ये 1 तासामध्ये. आणि जर अगोदर केला असेल तर ट्रस्ट ठेवा आपल्या डोक्यावरती, आपल्या बुद्धीवरती, आपले जे काही आपण म्हणतो की जी काही आपलं ग्रास्पिंग पॉवर आहे त्याच्यावरती ट्रस्ट ठेवा. सबकॉन्शियस माइंड वरती त्याला थोडं काम करू द्या आणि ज्यावेळेस पेपर सोडवायला बसाल तर तुम्हाला त्या गोष्टी आठवतील. आता हा विश्वास स्वतःवर ठेवा लागेल. जेवढा विश्वास या सगळ्या कंडिशनमध्ये उद्या जे जे विद्यार्थी जे स्वतःवरती विश्वास ठेवतील, येस सर माझा अभ्यास ऑलरेडी झालाय, 2-3 दिवस जाऊ द्या, पण माझा अभ्यास इतका झालाय की मला याचा काही फरक नाही पडणार, मला जेवढे मार्क पाडायचे आहेत तेवढे मार्क पाडेल, आणि हे स्वतःवरती जे विश्वास ठेवतील ते उद्या सहज क्वालिफाय होऊन जातील. कारण मी तुम्हाला सांगतो, ज्या काही 758 काहीतरी जागा आहेत आता सगळ्या सरच्या मिळून जर पाहिलं आपण तर त्याच्या 15 पट जर तुम्ही कराल तर 12-13 हजार विद्यार्थी हे आयोगाला सापडणार आहेत. त्यात कोण यायचं कोण नाही यायचं हे सगळं डिसाईड तुम्ही करू शकता, की सर मला त्याच्यामध्ये यायचंय मेन्सला, तर तुम्ही उद्या डोकं एकदम शांत ठेवा, तो 1 तास तुमचा बेस्ट परफॉर्म करा. 12 वाजता बाहेर पडल्यानंतर काय टेन्शन घ्यायचे ती घ्या, पण उद्या 11 ते 12 मध्ये या सगळ्या गोष्टी तुम्ही जपणं गरजेचं आहे. आय होप तुम्हाला हे वाक्य समजेल, याची तीव्रता समजेल मी काय सांगायचा प्रयत्न करतोय.
आणि जर समजत असेल तर प्लीज एखादी कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मलाही कळेल की तुम्ही लेक्चर पाहताय, मी जे सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला हे समजतंय की आपण बघ, बाकी कोणी आपल्याला काही म्हणत असेल, पण आपण स्वतःच्या भोवती किंवा आपण आपल्याला माहितीये काय आपल्या कॅपॅसिटी काय आहेत, आपण ठरवलं तर काय करू शकतो हे आपल्याला माहितीये. तो त्यावरती विश्वास ठेवा. आणि आतापर्यंत 99.99% वेळ तुम्ही अभ्यास केलाय, तुम्ही पूर्ण अनालिसिस केले, पीवायक्यू सोडवलेत, प्रॅक्टिस केलीये. 0.1% जो वेळ तुमचा आता गेलाय त्याचं टेन्शन घ्यायचं नाही, नाहीतर त्याच्या मागच्याचा काही उपयोग होणार नाही. तो आतापर्यंत जेवढं केलंय त्यावरती विश्वास ठेवूया आणि म्हणजे तुमचं जे सामर्थ्य आहे, तुमच्या कॅपेबिलिटी आहे, ते या दोन गोष्टीवर, तुमची बुद्धी, तुमची मेहनत, हे टेम्पररी गोष्टी सोडून द्या, नाहीतर तुमचा अभ्यास तुम्हाला हेल्प करत नाही, लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा आहे सर, पेपरच सोडवताना काय करायचं. आता ही एक गोष्ट डिस्कस करूया. आता पेपरला जाताना पेपरला काय न्यायचं ते सगळं डिस्कस केलं. आतापासून काय टेम्परामेंट असलं पाहिजे हे पण आपण डिस्कस केलं. पण सर तो जो 1 तास आहे, तो 1 तास मी काय म्हणजे कुठला अप्रोच ठेवू, काय डोक्यामध्ये चाललं पाहिजे. तर बघा, कंबाईन मध्ये तुम्हाला एक पॉईंट सांगतो. आपल्याला परीक्षेला जाण्याची वेळ आहे 9:30 ते 10:30, बरोबर. या वेळेमध्ये तुम्हाला आतमध्ये जायचं, सगळं बायोमेट्रिक करून, चेकिंग करून. मग सकाळी सेंटर जवळ असतील तर 7 वाजता 8 वाजता जाऊन बसू नका, बरोबर. त्याने जास्त टेन्शन येऊन जातं. जर तुम्ही अप्रॉक्सिमेटली, म्हणजे हे तुम्हाला कोणी सांगतं, मला काय सांगेल प्रत्येक जण 9:30 ते 10:30, मी ओपनली तुम्हाला सांगतो दरवेळेस की बघा 10:30 पर्यंत गेला तरी चालतं, पण एवढा लेट करायचा नाही. 10 वाजता जा, म्हणजे सेंटरला जा, सेंटरला 9ला जाऊन बसा, पण हॉलमध्ये ना थोडं 10च्या आसपास जा. कारण काय होतं ना, की एकतर आपण खूप जास्त आता मोबाईल ऍडिक्ट झालोय सगळे, बरोबर. किंवा टेक्नॉलॉजी डिव्हाइसेस आपल्याला खूप जास्त गरजेचे राहतात. मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, टॅब असेल, पुस्तक असतील, जे काय असेल. मी हा पॉईंट नेहमी सांगतो की इथं तुमचा 1 तास जो आहे ना 11 ते 12, हा चॅलेंजिंग नसतो खरा. तुमचं चॅलेंज जे आहे ते हे 10 ते 11 रिकामं बसणं. सगळ्यांचा माइंडसेट निगेटिव्ह होतो किंवा काही गोष्टी विद्यार्थी टेन्शन घेतात, काहींना सफोकेट होतं, काहींना बऱ्याच गोष्टी करतात. ते कुठं होतं, हे 10 ते 12 मध्ये किंवा 9:30ला काही लोक जाऊन बसतात. बरं, हे बघा तुम्ही डिसिजन घ्या. पण मी पर्सनली तुम्हाला एक फ्रेंड म्हणून एक तुम्हाला सजेशन देतोय की जर 9:30लाच पेपरला हॉलमध्ये जाऊन बसला तर तुमच्याकडे मोबाईल नसतो, तुमच्याकडे तुमचं हॉल तिकीट, त्याच्यावर तुमचा तो आधार कार्डचा फोटो, ते तुम्ही पाहतही नाही, बरोबर. तेवढंच असतं आणि 2 पेन असतात. तर असं होतं की काय करायचं, आता 1.5 तास काय करायचं. सो 9:30ला जाऊन बसताल तर 11 पर्यंत आपलं ब्रेन पूर्ण ड्रेन होऊन जातो. आपण दमतो माइंडली, म्हणजे फिजिकली काय काम नसतं आपल्याला, पण आपलं जे माइंड आहे ते दमतो. कारण वेट करतोय, घड्याळ बघतोय, वेळच जाईना, बरोबर. तो हे थोडं टाळा. ट्राय करा की 10च्या आसपास जाल, 10 वाजून 10 मिनिटांनी जाल, 10:15ला जाल. फक्त रिस्क घेऊ नका की सर सर तुम्ही सांगितलं तर 10:30लाच जातो, असं करू नका. कारण पेपर सेंटरला जाणं महत्वाचं आहे. मग असं होतं काही वेळेस 2 तास आज जाऊन बसले परवडणार. पेपर अटेम्प्ट करायचा पेपरला, तिथं डिस्क्वालिफाय नको व्हायला, बरोबर. ती रिस्क नका घेऊ. पण 9:30 ते 10:30 आहे ना, तर 9:30ला जाऊन बसू नका, हे माझं सांगणं आहे तुम्हाला. निवांत थोडंसं फिरा, थोडंसं चाला, बॉडी ऍक्टिव्ह ठेवा आणि मग 10 वाजता जास्त. हा पॉईंट पटतोय का मला सांगा बरं कमेंट मध्ये नंतर. नाही तर काय व्हायचं, असं नको व्हायला सर तुम्ही काहीतरी वेगळं चुकीचं सांगता, आजपर्यंत असं कोणी सांगितलेलं आम्हाला. कारण ऍक्च्युली आपण जस्ट पेपरला जातो तेव्हा मला माहिती माइंडसेट काय आहे. तर हे 10 ते 12 जपा बरं का माइंडसेट. इथं बऱ्याच गोष्टी डोक्यामध्ये येतात, टेन्शन येतं, बऱ्याच गोष्टी आठवतात, बऱ्याच नको आठवायला त्या गोष्टी आठवतात, भरपूर काय काय घडतं, निगेटिव्ह होऊन जातं बऱ्याच गोष्टी, बरोबर. ज्यावेळेस मोबाईलची सवय असते ना आपल्याला, सारखं मोबाईल चेक करणं, 1 तास मोबाईल लांब ठेवून आपण बसत नाही. मी नेहमी टेस्ट सिरीजच्या वेळेस विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो आपल्या बॅचमध्ये, तुम्ही ज्यावेळेस टेस्ट सिरीजला बसाल ना, त्यावेळेस 9:30ला बसा आणि 10ला पेपर सुरू करा. पण 9:30ला बसताना हाताची घडी घालून अर्धा तास फक्त आहे ना निवांत बसा एक कागदाकडे बघत. याने ना माइंड एक स्ट्रॉंग होऊन जातो. आपला जो आपण म्हणतो ना की ती मेमरी डेव्हलप होऊन जाते, मसल मेमरी होऊन जाते माइंडची. सो आय होप की हा एक मुद्दा समजेल की एवढी गडबड करायची गरज नाही. ज्या त्या वेळेमध्ये जा आणि पेपरला मग थोडंसं काय राहतो आपण, माइंड आपला ऍक्टिव्ह राहतो. दुसरा मुद्दा काय बघा, पेपरला जेव्हा तुम्ही बसाल त्यावेळेस काय करायचंय की आतापर्यंत जी प्रॅक्टिस तुम्ही 1 तासाची केलेली बघा, कंबाईन म्हणजे चॅलेंज 60 मिनिटाचं. जगातले सगळ्यात फास्ट 60 मिनिटं कुठले असतील तर हे असतात. हे तुम्ही एक्सपिरियन्स कराल नवीन विद्यार्थी, जुन्यांना माहित असतील. हे 60 मिनिटांमध्ये काय करायचंय की तुम्ही आतापर्यंत टेस्टमध्ये सगळ्यात मेजर एक फॅक्टर ना 20 प्रश्नांचा आहे. ही खरी गेम आहे. 20 क्वेश्चन्स कोणते? मॅथ्स रिझनिंगचे. हे कधी सोडवायचे हे प्रत्येकाचं वेगळं असतं. काही लोक सुरुवातीला सोडवतात, काही शेवट सोडवतात. काही लोक जीएसच्या 80 क्वेश्चन्सला प्रायोरिटी देतील. काही लोक म्हणतील ठीक आहे सर मी जीएस नंतर सोडवतो, मला मॅथ्स रिझनिंगला 20 पैकी 18-19 मी आणतो.
हे तुमचं प्रत्येकाचं डिपेंड करतं. तर ते आतापर्यंत जेवढं केलंय तेच फॉलो करा, काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करू नका. हे प्रत्येकाला सांगणं आहे की सर आतापर्यंत जेवढं तुम्ही प्रॅक्टिस केली, ज्या मेथडनी केलेली आहे, ज्या वेने पेपर सोडवले, बरेच स्कोर कमी आले असतील टेस्टमध्ये, पण तीच मेथड फॉलो करा. त्याच्यामध्ये फर्स्ट टाइम उद्या काय चेंज करू नका सोडवण्याच्या मेथडमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डोकं शांत ठेवा. एखादा प्रश्न आहे बघा, कंबाईन मध्ये आपल्याला ना सेकंड राऊंड घेणं पण अवघड असतं प्रश्नामध्ये. म्हणजे एखादा प्रश्न तुम्ही सोडवताय ना, तर तुम्ही त्याला स्टार करून ठेवला की याचं उत्तर मला येईल थोडा विचार केल्यानंतर, पण नंतर सोडवतो, आता पुढचे प्रश्न सोडवतो. जनरली काय होतं जीएस मध्ये हा वेळ आपल्याला मिळत नाही प्रत्येक विषयाला. काही क्वेश्चन तुम्ही सोडवू शकता, पण ट्राय कराल की प्रश्न ज्यावेळेस तुम्ही वाचताय, जे काही तुम्ही सेकंद त्याला 40 सेकंद 50 सेकंद देताय त्या प्रश्नाला, त्यावेळेस इतके व्यवस्थित वाचा की त्याच्यामध्ये मोस्टली ते क्वेश्चन सुटला पाहिजे. 10-12 प्रश्न राहिले स्टार केलेले तर नंतर त्याला पाहता येतं. पण जर निम्मे प्रश्न राहिले 80 पैकी 40 सोडून 40 राहिले रिव्ह्यू करायचे, तर मात्र मग नंतर जड जातं, नंतर मग गडबडीत सोडावं लागतं. बरोबर. काय होतं ना, काही वेळेस तो प्रश्न आपल्याला येत असतो आणि त्याचं उत्तर फक्त आपण गोल करत ठेवतो, कारण म्हणतो नंतर करू, आणि नंतर तो काहीतरी वेगळाच गोल करतो आपण. असं बऱ्याच प्रत्येकाचं घडतं. तो हे टाळा. ज्यावेळेस गोल करताय, ज्यावेळेस तुम्ही हे सगळं करत आहात, त्याच वेळेस ट्राय करा की तुम्ही फर्स्ट याच्यामध्ये क्वेश्चन सॉल्व्ह कराल व्यवस्थित, आणि जे कन्फर्म येत आहेत तिथं पहिले सॉल्व्ह करून घ्या, त्याला रिस्क घेऊ. बरोबर. दुसरा पॉईंट, सब्जेक्टमध्ये एखादा सब्जेक्ट तुम्ही सोडवताय, पॉलिटी असेल, जॉग्राफी असेल, आता दोन विषय आहेत बघा, एक म्हणजे जीएस मध्ये जॉग्राफी आणि हिस्ट्री, हे तुम्हाला मार्क देतात. पण प्रॉब्लेम आहे की याला 10 प्रश्न आहेत आणि याला 10 प्रश्न आहेत, आणि तुमचे 15 प्रश्न आहेत पॉलिटीला आहेत, इकॉनॉमीला आहेत, सायन्सला आहेत, यांना 15 प्रश्न आहेत. ट्राय करा की 10, 12, 13 प्रश्न आपले आलेच पाहिजे बरोबर. आणि हे जे 10-10 प्रश्न आहेत ना, हे पण येतात तुमचे 8-9 पण बरोबर येतात. तो प्रायोरिटी कशी राहिली पाहिजे बघा, की आपल्याला इथं 15-15 आहेत ना, इथं 45 क्वेश्चन तुमची इथंच कव्हर होतात. बरोबर. सोपा विषय पाहिला तर जॉग्राफी, हा तुम्हाला मार्क देईल आरामात. पॉलिटी बिंदास 15 क्वेश्चन तुम्हाला हेल्प करतात. कंबाईनचं इकॉनॉमी मार्क देतं. राज्यसेवेचं मी सांगतो की थोडंसं राहतं 3-4 प्रश्नांमध्ये, पण कंबाईनला इकॉनॉमी शुअर शॉर्ट मार्क देतो. मग हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर याचा कॅस्केडिंग इफेक्ट होतो. कशावरती? हिस्ट्रीवरती आणि सायन्सवरती. इथं सिली मिस्टेक टाळल्या, इथं तुमच्या आपोआप मार्कांचा रेशो मार्क वाढून जातो. हे पहा, म्हणजे आतापर्यंत घडलं असेल, पण हे ट्राय करा की जे तुमचे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत, इथं सिली मिस्टेक एकही नाही झाली पाहिजे. एक जरी सिली मिस्टेक झाली ना, एक जरी आर्टिकलचा वन लाईनर प्रश्न चुकला, तरी त्याचा निगेटिव्ह इफेक्ट आपल्या बाकी सब्जेक्ट वरती पण सोडवताना होतो. हे टाळा की सिली मिस्टेक. सगळ्यांनी कमेंट करा, सर मी सिली मिस्टेक करणार नाही. एक सुद्धा सिली मिस्टेक आपल्याला खूप डॅमेज करतात, हे समजून घ्या. एक सुद्धा सिली मिस्टेक करणार नाही आपण, अशी प्रतिज्ञा घेऊयात. आणि वन लाईनर वाले सोपे क्वेश्चन्स, आर्टिकल असेल, एखादं काहीतरी समिती विचारली असेल, असले प्रश्न चुकवायचे नाहीत. हे सोडवायचे. तुम्ही अभ्यास केलाय, आपल्या सगळ्या अभ्यासावरती विश्वास ठेवा आणि ही गोष्ट फॉलो करा. ओके. आणि वेळेचं पहा, म्हणजे काही लोकांना सवय नसेल, 60 मिनिटं समजत नाहीत. मग अशी म्हणलं मी, सगळ्यात फास्ट 60 मिनिटं असतात. सो घड्याळ पाहत राहा की किती वाजले आणि किती वेळ आपल्याकडे. ओके. सो तो बॅलन्स करून चला जीएस आणि मॅथ्स रिझनिंगला. आय होप तुम्हाला हे, मला खरं तर हे सांगायचं होतं, आज सगळ्या लेक्चरचं उद्दिष्ट हे आहे सांगण्याचं की तुम्ही डिस्टर्ब आहात ते होऊ नका, कारण 3-4 दिवस तुम्हाला डिफाईन करत नाहीत. तुमचं सामर्थ्य, तुमची कॅपेबिलिटी ही खूप मोठी आहे या सगळ्या गोष्टींच्या पुढं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, इट्स नॉट ओव्हर. अजूनही गोष्ट संपलेली नाही. काही लोक दुपारीच हारले होते, काही लोक म्हणजे संपलं सर, आता परीक्षा तर होत नाही आपल्याकडून, सव्वीची तयारी करतो. असं नाही. इट्स नॉट ओव्हर अंटिल आय विन. अजून पेपर झालेला नाही, अजून प्रश्न समोर यायचे, अजूनही वेळ आहे. तुम्ही अभ्यासात जाऊ द्या, आता रिव्हिजनचं नाही म्हणत मी, पण तुम्ही अजूनही शांत राहून पेपरला टॅकल करू शकता. अजूनही तुम्ही खूप चांगला स्कोर आणू शकता. आपल्या सर्वांचं टार्गेट आहे की आपण 65+ मार्क मिळवायचे आहेत. आय होप तुम्ही हे कमेंट कराल, हे चॅलेंज ऍक्सेप्ट कराल की येस सर, आपण ट्राय करू. आणि सर्वांना या परीक्षेसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा. ऑल द बेस्ट. डोकं शांत ठेवा. 5-10 मार्क वाढतात, हे नेहमी लक्षात ठेवा, डोकं शांत ठेवलं तर. यानंतर जो आपला ग्रुप आहे 2026चा, न विसरता हा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. 2026 मध्ये जर तुम्ही पूर्व परीक्षा द्यायचा तुमचा विचार असेल, सर आता 25ची देते, 26 बघू नंतर, मी पण नाही तुम्हाला फोर्स करत, पण जॉईन करून ठेवा, ही महत्वाचं आहे. बरोबर. याच्यावरती सगळ्या महत्वाच्या अपडेट आपण देतोय. बाकी आपला जो जनरल ग्रुप आहे टेलिग्रामचा, तो मोठा ग्रुप पण जॉईन करून ठेवा. त्याच्यावरती सगळे अपडेट तुम्हाला मिळत राहतात. व्हॉट्सअप नंबर आहे, ऍप्लिकेशन डाउनलोड करा. आणि प्रिलिम्स बुस्टर बॅच बद्दल मी तुम्हाला लवकरच अपडेट करेल 2026 बद्दल. ओके. सो आय होप हे लेक्चर तुम्हाला हेल्पफुल ठरेल. कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये काहीतरी एक गोष्ट समजली असेल, जी की आपण समजून घेणं गरजेचं आहे. परीक्षेला सामोरे जाल, पेपर झाल्यावर आपण भेटणार आहोत, पण पेपर व्यवस्थित सोडवाल. अजूनही वेळ आहे. विचार करा आणि पेपर शांत डोक्याने पॉझिटिव्हली सोडवा. सर्वांना पुन्हा एकदा ऑल द बेस्ट. थँक्यू.